विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमधील कॉम्प्रिहेन्शन पॅसेजमधील A5 जो प्रश्न असतो तो पर्सनल रिस्पॉन्सवरती अवलंबून असतो आणि त्याच प्रश्नामध्ये तुम्हाला स्वतःच्या मनाचे उत्तर लिहावे लागतात. त्याचे उत्तर आपल्या पॅसेजमध्ये दिलेलं नसतं आणि मग त्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे त्याबाबत टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आत्ताच तुमचा संकलित मूल्यमापनाचा पेपर झाला आणि तो पेपर चेक करत असताना ज्या काही तुमच्याकडनं चुका झालेल्या आहेत त्याच्या आधाराने मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये प्रश्न दिलेला होता, डिस्क्राईब युअर सिटी ऑर विलेज, म्हणजे तुमच्या शहराचं किंवा गावाचं वर्णन करा. आता तुम्ही इथे उत्तर काय लिहिलं आहे की या प्रश्नासाठी 2 गुण असतात. माय विलेज इज लोकेटेड ऑन महाराष्ट्राज कोकण साईड. ह्या वाक्यामध्ये थोडीशी तुमची रचना चुकलेली आहे. हे वाक्य कसं लिहायला पाहिजे? माय विलेज इज लोकेटेड इन द कोकण रिजन ऑफ महाराष्ट्र असं वाक्य लिहायला पाहिजे. तर त्या वाक्याचा अर्थ व्यवस्थित लागतो. माझं गाव महाराष्ट्राच्या कोकण भागामध्ये आहे. माय विलेज इज पीसफुल अँड ब्युटिफुल. आता या वाक्यामध्ये माय विलेज इज पीसफुल अँड सराउंडेड बाय ब्युटिफुल नेचर असं अपेक्षित आहे. वाक्याला तुम्ही जे वाक्य लिहिलं त्याला अर्थपूर्ण लागत नाही. माय विलेज सराउंडिंग हिल्स अँड अ ग्रीनरी. या ठिकाणी वाक्य कसं पाहिजे? माय विलेज इज सराउंडेड बाय हिल्स अँड ग्रीनरी. माय विलेज पीपल इज हेल्पफुल अँड काइंड. या ठिकाणी पीपल प्लुरल नाऊन आहे आणि त्यासाठी तुम्ही सिंग्युलर वर्ब वापरलात. पीपलच्या पुढे तुम्हाला आर लिहायला पाहिजे. पीपल आर हेल्पफुल अँड काइंड असं तुम्हाला ते वाक्य लिहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही 4 वाक्य लिहिले ते 4ही वाक्यामध्ये करेक्शन असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 2 पैकी 1च गुण देण्यात आलेला आहे. यानंतर दुसरं उत्तर पाहूया आपण. बघा या ठिकाणी काय दिलं आहे? माय सिटी इज ब्युटिफुल अ फॉल ऑफ लाईफ. आता फुल ऑफ लाईफ इथे लिहायचं होतं, तुम्ही फॉल ऑफ लाईफ लिहिले. वाक्याचा पूर्णच अर्थ बदलून गेला. आता इथे काय? माय सिटी इज ब्युटिफुल अँड इन फुल ऑफ लाईफ असं लिहायला पाहिजे की माझं गाव सुंदर आहे आणि जिवंततेने भरलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. यानंतरचं जे सेंटेन्स आहे, इट वॉज रोड्स अँड पार्क्स अँड मेनी स्कूल, या वाक्यामध्ये तुम्ही स्पेलिंगच्या मिस्टेक केल्यात. इथे तुम्हाला तुमचं शहर आहे त्या ठिकाणी तुम्हाला पास्ट टेन्स वापरून चालणार नाही. इट हॅज मेनी रोड्स, बिग पार्ट्स अँड देर आर मेनी स्कूल्स असं तुम्हाला तिथे वाक्य लिहायला लागेल. पीपल हॅव आर हेल्पफुल अँड फ्रेंडली. आता इथे 2 व्हर्ब एकत्र कधी आपण लिहिणार आहेत का? नाही. हॅव आणि आर एकच कुठलं तरी तुम्हाला वापरायला लागेल. पीपल आर हेल्पफुल अँड फ्रेंडली असं साधं वाक्य तिथे तुम्ही लिहायला पाहिजे. आय लव्ह लिव्हिंग इन माय सिटी. आता वरती तुम्ही इथे सिटीचा उल्लेख केला आहे आणि इथे तुम्ही लाईफ लिहिले, तर आय लव्ह लिव्हिंग इन माय लाईफ बरोबर अर्थच लागत नाही. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित विचार करून याचं उत्तर लिहायला पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे, राईट डाऊन 4 लाईन्स ऑन युअर फेवरेट आर्टिस्ट. या ठिकाणी तुम्ही 2च ओळी लिहिल्यात पण त्याच्यात एक करेक्शन आहे. माय फेवरेट आर्टिस्ट इज सायराज जोशी. हे वाक्य बरोबर आहे. इज नॉट इज रिअल आर्टिस्ट. त्या ठिकाणी तुम्ही प्रोनाऊन्सच नाही लिहिलं. ही इज रिअल आर्टिस्ट असं तुम्हाला लिहायचं असेल पण घाईमध्ये तुम्ही ही विसरलात म्हणजे वाक्याला अर्थ लागत नाही. यानंतर डिस्क्राईब युअर सिटी ऑर विलेज हाच प्रश्न आहे. यामध्ये उत्तर कसं लिहिलं बघा. माय सिटी नेम इज मुरुड जंजिरा. हे वाक्य बरोबर आहे, ठीक आहे. दे आर लोकेटेड इन शोअर ऑफ अरेबियन सी. आता सिटी एक वचन आहे आणि सिटी निर्जीव असल्यामुळे तिथे आपल्याला इट हेच प्रोनाऊन आपण वापरलं पाहिजे. आता इथे आर, दे आर असं लिहिलं म्हणजे दोन्ही चुकलं. सब्जेक्ट चुकला, तुमचं वर्ब चुकलं. इट इज लोकेटेड इन शोअर ऑफ अरेबियन सी असं वाक्य लिहिलं तर ते योग्य होईल. त्यानंतर दे आर हिस्टॉरिकल प्लेस म्हणजे इट इज हिस्टॉरिकल प्लेस लिहायला पाहिजे. फोर्ट पद्मदुर्ग अँड जंजिरा फेमस हिअर. द फुल ऑफ नट अँड कोकोनट ट्रीज. आता या ठिकाणी पण वाक्याला अर्थ लागत नाही. माय सिटी लव सो मच मी. म्हणजे तुम्ही वाक्याचा अर्थ व्यवस्थित लिहित नाही, पाहत नाही आणि वाक्याचं कन्स्ट्रक्शन लिहित नाही व्यवस्थित.
आय लव्ह माय सिटी असं तुम्ही लिहायला पाहिजे. आय लव्ह माय सिटी सो मच असं लिहिलं तरी योग्य आहे. देअर आर सो मेनी नट्स अँड कोकोनट ट्रीज असं वाक्य तिथे अपेक्षित आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी फक्त 1 गुण मी दिलेला आहे. यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्यांनी बघा डिस्क्राईब युअर सिटी ऑर विलेजचं उत्तर कसं दिले. माय विलेज नेम इज खारांबोली. नेमचं स्पेलिंग चुकलं आहे. माय विलेज इज व्हेरी ब्युटिफुल. ब्युटिफुल स्पेलिंग चुकलं आहे. माय विलेज इज बिग. आणि यानंतरचं वाक्य काय लिहिले. माय विलेज इज छत्रपती शिवाजी महाराज इज फोर्ट. या वाक्याला अर्थ लागतो का की माझी शाळा छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ समजून घेऊन तुम्ही वाक्य लिहायला पाहिजे. या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित उत्तर लिहिले, फक्त त्याची एक चूक झालेली आहे बघा. डिस्क्राईब युअर सिटी आणि विलेजमध्ये त्याने काय लिहिले. माय विलेज नेम इज मुरुड जंजिरा. माय विलेज इज ब्युटिफुल टाउन इन द महाराष्ट्र. माय विलेज सराउंडेड द नेचर माउंटन्स रिव्हर बीचेस एक्सेट्रा. आता हेच वाक्य यानंतरचा एक आणखीन प्रश्न पाहूया. माय फेवरेट सिंगर श्रेया घोषाल. हर व्हॉइस वॉज व्हेरी मेलोडियस. आता श्रेया घोषाल आता प्रेझेंट आहे, मग वॉज हे क्रियापद तिच्यासाठी योग्य नाही. त्यानंतर हर सॉन्ग अँड सी व्हेरी पॉप्युलर. आय वॉच हर एव्हरी सॉन्ग. आपण गाणं पाहत नाही, ऐकतो. आय लिसन हर एव्हरी सॉन्ग असं ठीक आहे. सी हॅव गॉड गिफ्टेड व्हॉइस. सी सिंग्युलर वचन असल्यामुळे सी हॅज गॉड गिफ्टेड व्हॉइस असं तिथं लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही वर्ब आणि तुमचा सब्जेक्ट याचा विचार करून पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन यानंतरचे लिहायला पाहिजे. यानंतर फेवरेट आर्टिस्टबद्दल लिहिताना उत्तर कसं लिहिले बघा. माय फेवरेट आर्टिस्ट इज महेंद्र पाटील सर. हे वाक्य बरोबर आहे. ही इज सो ब्युटिफुल ड्रॉइंग इन द हार्ट टच. काय त्याला इथे अपेक्षित आहे, वाक्य कसं लिहायचं आहे काही मला माहीत नाही. पण जेव्हा तुम्ही मेलबद्दल लिहिता तेव्हा तिथे ॲडजेक्टिव्ह ब्युटिफुल लिहायला नाही पाहिजे. आय लव्ह हिज ड्रॉइंग. धिस ड्रॉइंग नको, त्यांची ड्रॉइंग मला आवडते. ही इज टू माय स्कूल ड्रॉइंग टीचर. ही इज ड्रॉइंग टीचर इन माय स्कूल असे तुम्ही इथे वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. यानंतरचं जे आन्सर आहे त्यामध्ये सिटी आणि विलेजबद्दल काय माहिती दिली बघा. माय विलेज इज मुरुड जंजिरा. इट इज प्लेस व्हेरी ब्युटिफुल. इट इज व्हेरी ब्युटिफुल प्लेस. इथे वर्ब लिहिलेलं नाही. इट्स प्लेस ऑफ अरेबियन सी. इन फेमस प्लेसेस पद्मदुर्ग अँड जंजिरा फोर्ट. आता या ठिकाणी देर आर फेमस प्लेसेस लाईक पद्मदुर्ग अँड जंजिरा फोर्ट असं लिहायला पाहिजे. हेअर प्लांटेड कोकोनट अँड नट ट्रीज. आता ह्या वाक्याला पण अर्थ लागत नाही. देर आर सो मेनी कोकोनट अँड नट ट्रीज असं वाक्य लिहिलं तरी तुम्हाला ते योग्य आहे. यानंतर फेवरेट आर्टिस्टबद्दल कसं लिहिले. माय फेवरेट आर्टिस्ट इज अरिजित सिंग. इज फेमस सिंगर इन इंडिया. हे ठीक आहे. ही इज व्हॉइस टू गॉड गिफ्टेड. आता याच्यामध्ये तुम्हाला ही इज नको आहे, तिथे हिज व्हॉइस इज गॉड गिफ्टेड. हिज व्हॉइस टच द हार्ट. ही सिंग इज व्हेरी वेल. आता ही इथे तुम्हाला सिंग्स व्हेरी वेल. सिंग आणि इज हे दोन्ही क्रियापद एकत्र तुम्ही लिहू शकत नाही. ही मेनी सिंग अ सॉंग्स. आता ह्याच्यामध्ये ही सिंग्स मेनी सॉंग्स असं साधं वाक्य घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही ग्रामरचा विचार करूनच पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन लिहिताना लिहायला पाहिजेत, हे लक्षात घ्या. हा जो प्रश्न आहे त्याला 2 आउट ऑफ 2 मार्क्स मी इथे दिलेले आहेत. छोटे छोटे वाक्य लिहिलेत पण ग्रॅमॅटिकली त्यामध्ये मिस्टेक नाही. बघा डिस्क्राईब सिटी और विलेजचं त्याने कसं उत्तर लिहिले छान पद्धतीत सोपं. माय सिटी इज अ बिग सिटी. माय सिटी इज अ व्हेरी ब्युटिफुल. माय सिटी इज अ बेस्ट सिटी. आय लाईक माय सिटी व्हेरी व्हेरी मच. यामध्ये ग्रॅमॅटिकली मिस्टेक नाही. 4 वाक्य त्याने लिहिलेत, त्यामुळे इथे मी 2 पैकी 2 त्याला गुण दिलेले आहेत. नेक्स्ट आन्सरमध्ये फेवरेट आर्टिस्टमध्ये खूप छान लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त वाक्याचं स्ट्रक्चर लिहिताना चुकलं आहे, तरीसुद्धा मी त्याला 2 आउट ऑफ 2 मार्क्स दिलेले आहेत. बघा प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं आहे. माय फेवरेट सिंगर इज अरिजित सिंग.
Arjit Singh is the most popular singer. He sings very well. He sings many songs. His voice to God gifted. हेच फक्त वाक्य थोडंसं कन्स्ट्रक्शन त्याचं चुकलेलं आहे लिहिताना. ही हॅज अ गॉड गिफ्टेड व्हॉइस असं लिहायला पाहिजे. ही इज माय फेवरेट सिंगर. ही सिंग्स मेनी हिंदी सॉंग्स. म्हणजे ओके आहे उत्तर. आपण त्याला पर्सनल रिस्पॉन्सला मार्क्स 2 पैकी 2 अशा उत्तरांना देऊ शकतो. या ठिकाणी फेवरेट आर्टिस्टबद्दल लिहायचं आहे. माय फेवरेट आर्टिस्ट इज साईराज जोशी. हे वाक्य बरोबर आहे. आता जोशी म्हटल्यानंतर तो साईराज म्हटल्यानंतर तो मेल आहे आणि मेलसाठी इथे हर हे प्रोनाऊन वापरले म्हणजे चुकीचं आहे. ही इज हर इज गुड आर्टिस्ट असं नको लिहायला. ही इज गुड आर्टिस्ट. यानंतरचं जे त्यांनी वाक्य दिले त्याला अर्थ लागत नाही. या आन्सरमध्ये माय विलेज इज स्मॉल बसलिंग टाउन इन महाराष्ट्र. म्हणजे माझं गाव छोटंसं महाराष्ट्रामध्ये गजबजलेलं शहर आहे. इंडिया इज नोन फॉर इट्स ॲग्रिकल्चर हेरिटेज अँड व्हायब्रंट विथ अ मिक्स ट्रॅडिशनल अँड मॉडर्न इन्फ्लुएन्सेस. या ठिकाणी इंडियाचा काही संबंधच येत नाही. इंडियाबद्दल तुम्ही लिहिताय का? माय विलेज नोन फॉर इट्स ॲग्रिकल्चर हेरिटेज असं लिहायला पाहिजे. म्हणून ह्या वाक्याला अर्थच राहत नाही. तिथे माय विलेज लिहायला पाहिजे आणि एकच गुण त्यामुळे मी ते दिलेलं आहे. फक्त तुम्ही इंडियाच्या ठिकाणी जर माय विलेज हा शब्द वापरला असता तर तुम्हाला आउट ऑफ 2 पैकी 2 मार्क्स मिळाले असते. पण तुम्ही दुसरं वाक्य जे दिलं ते इंडियाबद्दल लिहिलं, माय विलेजबद्दल लिहिलंच नाहीत. म्हणून तुम्ही थोडासा विचार करून पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन लिहायला पाहिजेत. या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनो सिंगरबद्दल लिहिलं त्यांनी. अरिजित सिंग इज द मोस्ट पॉप्युलर सिंगर. आता ही वॉज इथे वर्ब चुकलं. ही इज पाहिजे. त्यानंतर जे प्रोनाऊन वापरले हर सॉन्ग तो फिमेल जेंडर असल्यामुळे हिच सॉन्ग असं लिहायला पाहिजे. त्यानंतर द हार्ट इज द ऑडियन्स. इज इथे लिहायची गरज नाही. आय हॅव ऑल्सो वॉच हिम. आपण गाणं ऐकतो. हॅव वॉच आपण तिथे लिहू शकत नाही. म्हणजे अशा थोड्या मायनर चुका तुम्ही करता आणि मग तुमचे मार्क्स जातात. या उत्तराला आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत बघा. डिस्क्राईब द सिटी ऑर विलेज. मी वाक्य वाचून दाखवते. माय विलेज नेम इज मुरुड जंजिरा. इन माय विलेज देअर इज अ बिग पार्क्स, हॉस्पिटल्स अँड मेनी स्कूल्स. फक्त इथे ईच्या ठिकाणी आर लिहायला पाहिजे. माय विलेज इज ब्युटिफुल. इन विलेज देअर इज सम हिस्टॉरिकल बिल्डिंग्स अँड प्लेसेस. माय विलेज इज व्हेरी क्लीन. माय विलेज हॅज ग्रीन नेचर. इन माय विलेज देअर इज अ गुड रोड्स. आय लाईक टू लिव्ह इन माय विलेज. फक्त एका ठिकाणी वर्ब चुकलेलं आहे पण ते निग्लेक्ट करून मार्क मी 2 आउट ऑफ 2 असे दिलेले आहेत. यानंतरचा जो प्रश्न आहे त्यामध्ये फक्त 2 मायनर चुका आहेत. ही हॅड गॉड गिफ्टेड ऑसम व्हॉइस. आता तो अरिजित सिंग आणखीन जिवंत आहे तर त्याच्यासाठी हॅड हे वर्ब वापरणं चुकीचं आहे. ही कॉन्सर्ट तिकीट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. इथे ही नको आहे. हीच कॉन्सर्ट तिकीट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आता इथे तुम्ही प्रोनाऊन फक्त चुकलेला आहे. बाकीचं जे आन्सर लिहिण्याचा प्रयत्न आहे तो ठीक आहे. त्यामुळे त्याला 2 मार्क्स इथे मिळालेले आहेत.